नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना याचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी आता ई-केवायसी करणं हे गरजेचं आहे। याच्यासाठी आवाहन केलेलं आहे। जर तुम्ही ई-केवायसी केलं नाही तर तुम्हाला सिलेंडर मिळणार नाही। तर हे ई-केवायसी कुठं करायचंय, कसं करायचंय याच्यासाठी संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। तर सर्वप्रथम जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी लेटेस्ट न्यूज तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो। आपल्याला जर ह्याचा व्हिडिओ जर आपण नीट पाहिला तर याच्यामध्ये तुम्हाला नीट कळेल की ई-केवायसी का गरजेचं आहे, कारण ई-केवायसी केल्याशिवाय तुम्हाला सिलेंडर मिळणार नाहीत। तर त्याचा संपूर्ण व्हिडिओ आपण ह्यामध्ये बघणार आहोत। कसं करायचंय, कुठं करायचंय याची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे। तर चला बघूया ई-केवायसी कशी करायची आहे। तर यासाठी तुम्हाला एक लक्षात घ्यायचं आहे, हे बघा, मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेच्या लाभासाठी ई-केवायसी करण्याचे आवाहन केले गेलेले आहे। तर दिनांक 2 म्हणजे काल ह्याच्यासाठी जे काही आपण म्हणू शकतो हे जे आवाहन केलेलं आहे हे काल केलं गेलेलं आहे। कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जे कोणी अन्नपूर्ण योजनेचा लाभ घेतील त्याचा या योजनेसाठी काही पात्रता त्यांनी ठरवलेली आहे। त्या पात्रतामध्ये पहिले तर तुम्ही जर लाडक्या बहीण योजनेला पात्र झालात तर तुम्ही या योजनेला पण पात्र होणार आहात। आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की या योजनेमध्ये तुम्हाला 3 सिलेंडर पुनर्भरण करून देणार आहेत। तर त्याच्याबद्दलच तुम्हाला ई-केवायसी करणं गरजेचं आहे। तर याच्यामध्ये यांनी सांगितलं आहे की राज्यातील जे काही गरीब कुटुंब आहेत त्यांना वार्षिक 3 गॅस सिलेंडर पुनर्भरण मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना राज्यात शासनाने जाहीर केलेली आहे। या योजनेचा सुलभ लाभ घेता यावा यासाठी लाभार्थ्यांनी त्यांच्या संबंधित गॅस एजन्सीकडे जाऊन ई-केवायसी करावे। तसेच लाभार्थ्यांचे बँक खाते आधार संलग्न करून घ्यावे असे आवाहन अन्न व नागरी पुरवठा विभागातर्फे करण्यात आलेले आहे। हे बघा मित्रांनो, तुम्हाला सगळ्यात सोपं सांगतो ही न्यूज काय आहे। तर जे काही आपलं अन्न व नागरी पुरवठा आहे हे तुम्हाला यांनी सरळ आवाहन केलेलं आहे की हे बघा, जर तुम्हाला 3 गॅस सिलेंडर मोफत पुनर्भरण करून हवे असतील तर तुम्हाला तुमचं ई-केवायसी करणं गरजेचं आहे। आता ते कुठं करायचं त्यांनी सांगितलं आहे, तुमची जी काही गॅस एजन्सी आहे, आता तुम्ही कुठल्या ज्या एजन्सीचं मी इथं नाव घेऊ शकत नाही कुठल्या पण तुमचं जे काही एजन्सी आहे गॅस एजन्सी तिथं जाऊन तुमचं ई-केवायसी करायचं आहे। ई-केवायसी म्हणजे काय, तुमचं जे काही आधार कार्ड वगैरे असतं ते सगळं ई-केवायसी करून देतात। फक्त तुम्हाला तुमच्या गॅस एजन्सीकडे जायचं आहे आणि त्यांना म्हणायचं आहे की आम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना याच्यासाठी ई-केवायसी करायचं आहे, तरच आम्ही पात्र ठरणार आहोत। तर ते तुम्हाला ई-केवायसी करून देतील। दुसरी सगळ्यात मोठी गोष्ट आहे मित्रांनो याच्यात सगळ्यात महत्वाची अट अशी त्यांनी दिलेली आहे, जो काही लाभार्थी असेल त्याचं पर्सनल अकाउंट असलं पाहिजे आणि जी काही तुमची गॅस सिलेंडरचं कनेक्शन आहे ते त्या महिलेच्या नावावर असलं पाहिजे। एक लक्षात घ्यायचंय, महिलेच्या नावावरच ते गॅस सिलेंडर असलं पाहिजे। जर तुमचं गॅस कनेक्शन महिलेच्या नावावर नसेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाहीये, हे लक्षात घ्यायचंय। दुसरी गोष्ट अशी आहे की जे काही रेशन कार्डवरती कुटुंब आहे त्या रेशन कार्डवरच्या कुटुंबालाच फक्त म्हणजे एका रेशन कार्डवरती 3 सिलेंडर पुनर्भरण करून मिळण्यात येत आहे। घराची म्हणजे कुटुंबाची व्याख्या त्यांनी रेशन कार्डवर ठरवलेली आहे। लक्षात आलं? तर जो काही लाभार्थी आहे तर त्याच्या नावावर कनेक्शन पाहिजे आणि त्याचंच बँकेमध्ये पर्सनल अकाउंट पाहिजे। पर्सनल जॉईंट अकाउंट चालणार नाही, तर पर्सनल अकाउंट चालेल आणि ते पर्सनल अकाउंटला त्यांचा आधार नंबर संलग्न असला पाहिजे। का असला पाहिजे, कारण ई-केवायसी पण आधार कार्ड द्वारेच होते। तर ते ई-केवायसी आणि हे जे आधार कार्ड बँकेत आहे ते कनेक्शन करून मग त्यांना तसं फायदा होतो। म्हणून ह्याच्यासाठी त्यांनी सांगितलं आहे की तुमचं जे काही लाभार्थीचं खातं आहे ते तुम्हाला आधीच आधार कार्ड त्याला संलग्न करून घ्या। ह्याच्याबद्दल त्यांनी असं सांगितलं आहे की गरीब कुटुंबातील महिलांना धूरमुक्त वातावरणात स्वयंपाक करता यावा, तसेच आरोग्य मानात सुधारणा व्हावी यासाठी LPG गॅसचा वापर सर्वात सुरक्षित आहे। परंतु गॅस जोडणी धारकांना बाजार दराने गॅस जोडण्याचे पुनर्भरण करण्याचे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही। त्यांना गॅस पुनर्भरून करणे शक्य होत नसल्यामुळे ते वृक्षतोड वगैरे करतात, त्यामुळं हानी होते। तर या योजनेअंतर्गत त्यांना काहीतरी दिलासा देण्यात येईल आणि वर्षाचे 3 गॅस सिलेंडर पुनर्भरून करण्यात देण्यात येत आहेत। तर ही तर एक माहिती होती, पण सगळ्यात महत्वाचं काय, तर तुम्हाला ई-केवायसी करायची आहे, त्याशिवाय तुम्हाला सिलेंडर मिळणार नाहीत। ई-केवायसी करायची गॅस एजन्सीकडे, नंतर तुमचं जे काही लाभार्थीचं बँक खाता आहे त्याला आधार कार्ड सलग पाहिजे, लाभार्थ्याचं स्वतःचं पर्सनल अकाउंट असलं पाहिजे आणि एका रेशन कार्डवरती फक्त 3 सिलेंडर मिळणार आहेत। अजून याच्यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असतील, काही तुम्हाला त्रुटी असतील तर तुम्ही आपल्या कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगू शकता।
भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.